काम करताना बोलायचं आहे ना. असं मागे येऊन बोलतो. तर चालू झालं. तर तू तुझ्या 20s कसं हँडल केलेलं? जसं तू आता मला बघतेस, मी घरी बसलोय. तर तू तुझ्या 20s कसं हँडल केलेलंस? तुझं तर लग्न झालेलं डायरेक्ट. हा, माझं लग्न झालेलं होतं त्यावेळेला. बाबांनी जो आणला मुलगा तो केला. बट तसं नाही, मग तुला बाकीचं डिफिकल्ट नाही वाटलं? डिफिकल्ट असं काय वाटलं, आजीची लय भीती वाटायची ना मला. आणि मग म्हणजे असं बघ, आता कसं आता तुला एवढ्या वर्षानंतर तू जॉब घेतलास, तर तेव्हा तुला जॉबचं असं हे नव्हतं? तर मला ना खूप इच्छा होती की मी जॉब करावा म्हणून, पण मला कोण सपोर्टच नव्हतं, तर मी नाही केला. बट तरी पण असं कधी वाटलं नाही की तू असं बाहेर सगळे पुढे जातात, तू मागे पडतेस? असं असं काही नाही. माझी 2 मुलं आधी माझी सेटल व्हावी ही माझी इच्छा होती. त्या मुलांना जोपर्यंत व्यवस्थित समजत नाही तोपर्यंत नाही. नंतर ज्या माझ्या मुलांना आता मला वाटलं की नाही, आता मला काहीतरी करायची. तरी पण मी पार्ट टाइम करतच होती ना, असं छोटं मोठं काही. कुठे स्टॉल लाव, कुठे असं ते फिनेल बिनेल हे ह्या पण गोष्टी मी केलेल्या आहेत ना. नाही मग तेव्हा तुला असं वाटलं ना अजिबात की मी जॉब करते तेव्हा 20s मध्ये? पण तेव्हा असं जॉब करा, आता समोरच्या घरातून परमिशन नाही माहिती म्हटलं तर मी कशाला जॉब करेन. मग तुला तुम्ही लहान होते खूप, मग काय नाही, शक्यच नव्हतं. मग तुला शिक्षण सोडलं तेव्हा कसं वाटलं? शिक्षण सोडलं तर त्याची ट्युशन घ्यायची ना मी. त्याच्यानंतर पण? ट्युशन घ्यायची, त्याच्यानंतर मग मुंबई झाली, मग सगळं बंद झालं. अच्छा, मुंबईच्या आधी पण ट्युशन घ्यायची? मुंबईच्या आधी असं नाही, लग्न झाल्यानंतर मी काहीच नाही केलं. मग सगळं लग्न झाल्याच्या आधी? सगळं लग्न झाल्याच्या आधी. मग लग्न झाल्यानंतर काय वाटलं? लग्न झाल्यानंतर आधी भीती वाटली, यांच्या घरात कसं राहायचं. कोणत्या वयात लग्न झालं? 20 20? 20 म्हणजे वगैरे. जेव्हा आम्ही चालू करतो तेव्हा तुझं लग्न झालेलं? हा, माझं 20 हा 19 मध्ये माझं 2000 मध्ये माझं लग्न झालं. तू 20 वर्षाची होती? 20 वर्षाची होती. तेव्हा तुला 79 मध्ये बॉर्न आहे. तेव्हा तुला लग्न करताना पण असं नाही वाटलं की तर जाऊ दे काय नाही आमच्याकडे करत? तसं नाही ना, चॉईस नव्हता त्यावेळेला की तू चॉईस कर म्हणून. तरी पण चॉईस करतात असं? असं काहीच नव्हतं आमच्याकडे त्यावेळेला. झालं, लग्न झालं, मुलं झाली. चल, मुलांचं शिक्षण करता करता मी पण थोडीशी प्रगल्भ झाली की चल आपण. तरी पण मी काय ना काय हात पाय मारत होते, अगदीच का असं घरात बसून बसून असं काही नाही. मला जेवण बनवायला यायचं नाही, शिव्या किती खाल्लं तर. पण नंतर नंतर आता ठीक आहे, आता येतं मला सगळं. सगळं असं येत आहे, म्हणजे शिव्या अजूनही खाते. अच्छा, ठीक आहे. मग तरी पण मग असं म्हणजे असं वाटतं ना की अरे मी एवढा मोठा स्टेप. माझ्या एवढ्या अपेक्षा नाही आहे. पहिली गोष्ट, मी हा होत्या अपेक्षा, पण त्या आता सगळ्या मेल्या जातात. आता वाटतं की मुलं जेव्हा सेटल होते तेव्हा मी कुठेतरी काहीतरी करेन. आणि असं नाही की मुलांवर मी डिपेंड आहे. माझं माझं काहीतरी हातपाय चालत आहेत ना. जोपर्यंत माझे हातपाय चालतात तोपर्यंत मला काहीतरी करत राहायचंय आणि जेवढं जमेल तेवढं फिरून घ्यायचं, ही माझी इच्छा आहे. म्हणून फिरतेस वाटतं आजकाल. मग तू असं समज आता मी घरी बसले तर तुला कसं वाटतं मी घरी बसले? आता तुझं शिक्षण चालू आहे, तुला पण अजून काहीतरी पुढे करायचं आहे. मला असं खंत नाही की तू का घरात बसलाय. अच्छा. असं मला काही वाटतच नाही की तुम्ही शिक्षण झाल्यानंतर शेवटी तुमच्यावर जबाबदारी पडायचीच आहे. आणि आयुष्यभर कितीही कमवलं तरी ते कमीच पडतं. म्हणून जे आहे त्या त्या वयात तुम्ही त्या त्या गोष्टी केल्या पाहिजेत, या मताशी मी सहमत आहे. मग बाकीच्यांना काय बोलशील? तर समज असं वाटतं नाही, की पण आता मुलींनी प्रगल्भ व्हायलाच पाहिजे स्वतःच. पण एक आई वडिलांवर डिपेंड न राहता, म्हणजे आई प्रत्येक गोष्ट तुम्ही आई वडिलांची शेअर करता नाही करता ही गोष्ट वेगळीच आहे नाहीतरी. पण आपल्या आई वडिलांनी जे काही कष्ट केले त्याचं थोडंसं तरी तुम्हाला भान असावं, एवढंच फक्त माझी इच्छा. मग आता असं वाटतं समज जर मला असं वाटतं की नाही सगळे माझ्या पुढे पुढे चालले. मला काही खंत नाही. आता माझी एक मैत्रीण कुठे एक, ती माझे कॉलेज एक फ्रेंड, मला आता समजलं ती एक काय लॉच्या म्हणजे मंत्रालयात कामाला आहे, ती चांगला पोस्टवर आहे. आणि एक मैत्रीण तर चांगली याच्यात कामाला, म्हणजे भरपूर त्या माझ्या मैत्रिणी त्या खूप पुढे गेल्या आणि माझ्यापेक्षा चांगला पेमेंट घेत आहे. असं नाही की, पण मला असं खंत नाही की मी कुठे कमी पडली. मी माझ्या 2 मुलांना वाढवण्यात, त्यांचा पालनपोषण या गोष्टीमध्ये मी समाधानी आहे. आणि ठीक आहे, होतं असं लाईफमध्ये, प्रत्येक गोष्ट मिळेल असं नसतं. तुला आता असं हे कसं वाटतं की तू कॉन्टेंट बनवते तर तुला कसं वाटतं? हां, भारी वाटतं जरा. असं वेगळं वाटतं की चल आपण काय, मला अशी इच्छा होती की टीव्हीमध्ये यायचं. ते होम मिनिस्टरमध्ये माझं स्वप्न माझं तेवढं पूर्ण झालं. तेव्हा मला कॅमेरा फेस करताना मला नाही आवडायचं.
म्हणजे जमतच नव्हतं. पण या ह्याच्यामुळे मी कॅमेरा फेस तरी करू शकते आणि एक सेल्फी काढायला शिकते. बरोबर बरोबर. मग तुला कसं वाटतं समज आता माझे तुला वाटतं की असं फॉलोअर विलर वाढायला पाहिजे तर माझं असं काही नाही म्हणजे फॉलोअर असावे मला, म्हणजे मला लोकांचं दाखवायसाठी नाही, मला माझं दाखवायसाठी मी हे पोस्ट टाकते. माझं लोकांनी बघावं याच्यासाठी मी पोस्ट टाकते. मला कधी कधी असं वाटतं की जर समज आपल्याला काही येत नाही तर मग कसं म्हणजे टाकायला थोडं हे होतं. आता हे बघ हे नवीन चालू केलं तर काही ना काहीतरी करत राहावं लागतं बट होत ते तर नाही. स्ट्रगल आता सगळीकडे आहेत नाही तरी स्ट्रगलला माहे नाहीच आहे. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात गेला तरी स्ट्रगल करावाच लागतो. त्याच्यामुळे स्ट्रगलला पर्याय नसल्यामुळे आपले हातपाय कुठे चालत राहतील तिथे चालत राहायचे. कुठे कमीपणा आला तर कमीपणा घ्यावा लागतो, कुठे मोठेपणा आला तर मोठेपणा डोक्यात जाऊ देऊ नये, एवढंच फक्त. आता हे बघ हे आपण एक नवीन आयडिया चालू केली की असं कॉन्व्हर्सेशन टाकायचं युट्यूबवर बघूया हे कसं चालतं असं. तर तुला कसं वाटतं हे ह्याच्याबद्दल? मला असं तू माझा इंटरव्ह्यू घेतोयस. इंटरव्ह्यू नाही हे म्हणजे असं मला वाटतं हे बेसिक गोष्ट आहे जे सगळे मुलं करत असतील घरी बट कोण असं ओपनली बोलत नसेल तर मे बी त्यांच्यापर्यंत पोहोचायला कोणाचे पॅरेंट्स नसतील व त्यांना समजायला. असं आता प्रत्येकाची माइंडसेट वेगळा असतो. हम्म. त्याच्यामुळे मी प्रत्येकाला उद्देश देणार मला नाही आवडत नाही. हा, हे माझ्या तर तू तुझ्या म्हणजे उद्देश नाही देतेस हे तू स्वतःचा एक्सपिरियन्स सांग. हे मी माझ्यासाठी रेकॉर्ड करते सोबत असं. हो मी ते नाही सांगत, मी सांगते. मी तू म्हणतोस ना मला दुसऱ्यांना काही, मला कोणाला काही सांगायचं नाही. मी जे आहे आणि माझ्या मुलांनी पण तसंच राहावं, म्हणजे जास्त मोठेपणा डोक्यात जाऊ देऊ नये एवढीच फक्त इच्छा आहे. की नाही मी हे केलंय मला असं कोण बोल असं नाही. शेवटी आपण कुठेतरी कमी जमिनीवर पाय ठेवूनच आपल्याला पुढे राहायचं. बरोबर. हे पण बरोबर. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा मोठेपणा मी हे करते मला असं मिळालं पाहिजे ही अपेक्षा नाही ठेवता का मला तुम्हाला, की तुम्हाला चल हे करतोय अजून याच्यापेक्षा बेटर मला अजून काय करता येईल हे ठीक आहे. म्हणजे आपल्याला शिकायचं आहे. हम्म. आपलं सगळं शिकून झालं हे महत्वाचं नाही. अजून शिकायचं. हम्म. ठीक आहे. नाईस. गुड गुड वर्क. ओके.